हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर पाऊस मित्रांनो भरपूर लागलेला आहे रात्रीपासून। तर आता संध्याकाळ होत आली आहे तरी पण पाऊस थोडा पण थांबत नाही आहे आणि आमची पूर्ण शेत भरून गेलेली आहे। आता मी बायकोला बोलवायला जातो कारण मी मोबाईल चार्जिंगला ठेवलेला होता ना, तो काढायला आला होता। तर आता संध्याकाळ पण होत आली आहे आणि अजून बायको भात खणत आहे। अगोदर आम्ही भात रोपणी करत होते तर पूर्ण शेत भरून गेले आणि बायको शेतातच पाणी एवढं भरलं आहे तरी भात खणत असेल, कारण भात खाली आम्ही टाकलेलं होतं ना, पेरणी केली होती, तिकडनंच पाणी जास्त जात आहे। तुम्हाला आता दाखवतोच। तर बघा मित्रांनो, पूर्ण शेत आमची भरून गेलेली आहे, एवढा पाऊस लागलेला आहे आणि बायको तरी सुद्धा इकडे भात खणत आहे। बघा तिकडे बघा, बाईक भात खणत आहे। पण जाऊ आता तिला बोलवायला, आता भात खणून ठेवणार, ते उद्या सकाळी रोपणी करावं लागेल। अंधार पण होत आलेला आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा कसं चालावं लागतं। ओय ओ भात नाही, भात इकडं काय करस, गांडा आहे काय बायको? पागल आहेस काय तू? वे होते ना, अख यायला लागलं तिकडचे आत ठेव ना। बायको वेडासारखा आहे, तिकडे भात आखा जायला लागला आता, मूठ खणेल ते। अग वर्तनीन ठेवायचं होतं ना, दे मी वर्तनीन ठेवत होते ते। हाल झाले हाल, बघा पाण्यात राहतच नाही, मोठ वाहून जातात। इकडे वरतर होऊन दे, बसून का नाही खणस, इकडची नको खंजोस ना, मूठ आतूट ठेव तिकडं। योग्य तुझा स्टूल। मित्रांनो बायको स्टूलवर बसून खणत होती, पूर्ण भात उडून गेलाय मित्रांनो, दिसतंय बी काय एवढंच। इकडची पण मूठ जातील, ये ना तानत निजत हा सिकंदय बघा भात अंदाजे काय, अंदाजे जो सोड आला हातात तो भिजा तर राहून जाय तसाच, बारीकला तर आतच हवा। तो भात घाल, मी नाही येत ना तर भात जातात, ते तिकडची जायला लागतं ना, तिकडनं जाता भात पूर्ण। तर मूठ आत ठेवायचं होतं ना इकडं, जगत ठेवलं नाही जात काय। चल बस बस, चल थोडा चावून टाकू मग। मित्रांनो भात रोपणे आम्ही तिकडे वरच्या शेतात घेतलेले आहे आणि आई बाबा लांबच्या शेतावर गेले आहे। आम्ही जाणार होते परंतु लहान पोरींना राहत नाही, रडतय, आणि त्याच्यामुळे आम्ही इथेच पाऊस कमी झाल्यावर आम्ही लांबच्या शेतावर पण रोपणी करायला जातील, तिथला पण तुम्हाला ब्लॉग्स व्हिडिओ पाहायला भेटेल। तर आम्ही इकडेच रोपणी करत आहे जवळच्या शेतावर। तर पूर्ण शेत भरून गेलेली आहे आणि आता आपण त्या वरच्या शेतामध्ये जाऊ भात रोपणी करायला। त्या शेतामध्ये पाणी नाही आहे तेवढं, बघू शकता पाणी किती। एकच मोठं दा दोन, तर स्टूल काढून ठेवस काय, नाही तर जाल दाबेल आहे। चल ही माड्याची झावली पडली, ती नेऊन टाका लागतील, ही झावली नीन टाका लागतील आपल्याला। ये बघा इकडे पाणी नाही आहे तेवढं, तर इकडे रोपणी करायला बरं होईल।
तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मित्रांनो, नक्कीच कमेंट करा. इकडे तर रात्रीपासून भरपूर पाऊस लागलेला आहे. म्हणजे सांगतो ना, संध्याकाळपर्यंत पाऊस पडेल तर 24 तास होईल, एवढा पाऊस लागलेला आहे कंटिन्यू रात्रीपासून. तर आम्ही इथे रोपणी घेतली बघा, इथून रोपणी झालेली आहे. लहान पोरी काम नाही करून देत मित्रांनो, आहे ते एकसारखं रडतंय ना, तर त्याच्यामुळे काम नाही आमचं जास्त. आणि थोडंसं त्याच्यात रोपणी केली होती, म्हणजे सकाळपासून त्याच्यात एवढंच रोपणी करून झालं आणि ते थोडंसं झालं. कचरे पण काढावं लागतं, ते कचरे बघा, नाहीतर हे खणून असं सगळं खणून ना मग असं गाडायचं आत मातीत, असं गाडून टाकायचं कचरा, मग कुजून जाते, मरते. बायको रोपणी करायला लागले बघा. तर मित्रांनो, आता मी शेतावरच्या झोपडं बांधलं आहे ना, तिथे आलेलं आहे मोबाईल ठेवायला. मोबाईल ठेवून देतो आणि बायकोला मदत करून लागतो. तेवढेच मूठ आहे ना भाताचे, ते पटापट रोपणी करून आणि मग घरी जावं लागेल. इकडे बघा पूर्ण अंधार आहे. तिथे बायको भात रोपणी करत आहे. अंधार आहे, लाईट नाही इकडे मिळत. तर आता मोबाईल ठेवतो आणि बायकोला मदत करायला जातो.